नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासन राखीव गट नंबर 102/2 जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशावरून सर्व अटीस पात्र राहून 751 ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष व सचिव यांना शाळेच्या क्रीडांगणासाठी देण्यात आले आहे. संस्थेमध्ये वर्षानुवर्षे वाद असल्याने शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांचे हित पाहता सध्या स्थिती स्वयंघोषित अध्यक्ष व सचिव माननीय धर्मोदय आयुक्त यांच्या निकालाप्रमाणे 2015 कार्यकाळ संपलेले यांनी मनमानी पद्धतीने गुंड प्रवृत्तीने दमदाटी करून क्रीडांगणाचा वापर गावातील आजी-माजी विद्यार्थ्यांना बंद करून क्रीडांगणाला कुलूप लावलं आहे. माध्यमिक विद्यालय येथून शिक्षण घेऊन माजी विद्यार्थी आज खूप मोठ्या सरकारी हुद्द्यावर आहेत. सन 2017 मध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पुढाकार घेऊन माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्या निमित्तानं शाळेच्या विकास कामासाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी जमा करण्यात आला होता. त्यावर शाळेचे विकास कामे व क्रीडांगणाची कामे करण्यात आली होती. तसेच क्रीडांगणावर आज रोजीपर्यंत गावातील बऱ्याच मुलांनी सराव करून राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. याच मैदानावर विद्यापीठ खेळाडूही घडलेले आहेत. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम गरंगे पाटील समवेत शिवाजी कोतकर, संदीप कोतकर, अतुल कोतकर, क्रीडा मार्गदर्शक अशोक कळसे, बाबासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, अशोक दवे आदींसह निंबळक स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्याकडून न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. नमस्कार, मी तुकाराम गिरंगे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष. आज माध्यमिक विद्यालयातील शालेय क्रीडांगणाचा तसेच आमच्यावर केलेले खोटे तक्रार अर्जाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे काल दिनांक 8 तारखेपासून जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आज या टायमापर्यंत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. तसेच जर संबंधितांनी आज संध्याकाळपर्यंत या पत्रावर काही दखल घेऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई न केल्यास हेच उपोषण आणखी तीव्र स्वरूपाचे चालू करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. तसेच आज पावसाचा वातावरण झालेलं आहे. सकाळपासूनच आज पाऊस चालू आहे आणि या पावसातसुद्धाही उपोषण बंद न करता चालू पावसात उपोषण चालू ठेवणार आणि यापेक्षाही वेळेप्रसंगी तीव्र स्वरूपात आंदोलन करू, उपोषण करू. आज संध्याकाळपर्यंत जर निर्णय नाही भेटला तर उपोषणाची दिशा वेगळ्या पद्धतीने ठरवली जाईल. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.